नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेलमार्फत कॅपराऊंडसाठी ॲप्लिकेशन जे आहे तर त्याची ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंड जे आहे तर ते आता सुरुवातीला जे आहे डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर यासाठी कॅपराऊंडसाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण ॲप्लिकेशन शेड्यूल म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स ज्या होत्या तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे. तसेच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून जातील. त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी अपलोड मस्ट चेक. बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना कास्टनुसार कोणकोणते डॉक्युमेंट, तसेच ओपन कॅटेगरी स्टुडंटला कोणकोणते डॉक्युमेंट याविषयी संपूर्ण माहिती आपण म्हणजे जे नेसेसरी डॉक्युमेंट जे आहे तर त्याविषयी म्हणजे तुम्हाला कोणकोणते लागणार आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंड विषयी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे 8956787043. हा नंबर तुम्ही नोट करून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असू द्या. म्हणजे तुम्हाला काय अडचण आली तर बघा सकाळी 9:30 ते 6:30 संध्याकाळचे 6:30 या दरम्यान तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही बिनधास्त त्यांना विचारू शकता. म्हणजेच तुमच्या मनातील ज्या शंका असेल तर त्या शंका निरसन होतील. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट बघूयात, कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम महाराष्ट्र स्कूल. त्यानंतर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक इंग्लिश मीडियम लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट पण लागणार आहे. आता लास्टला म्हणजे लास्ट या अगोदरच्या इयरला तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तर त्या कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. इथे दिलेलं आहे बघा, बर्थ सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम महाराष्ट्र, त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर बघा अजून कोणतं डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक्स इंग्लिश मीडियम मार्कशीट किंवा स्टेटमेंट ऑफ मार्क, म्हणजे तुमचं जे मार्कशीट आहे डिप्लोमाचं तर ते सुद्धा लागणार आहे. त्यानंतर बघा SSCचं जे मार्कशीट आहे ते लागणार आहे. त्यानंतर इफ पर्सेंटेज नसतील तर मेन्शन इन SSC स्टँडर्ड मार्कशीट. देन इट इज अ कंपल्सरी टू अपलोड सायगन इम्पोर्ट लेटर फ्रॉम प्रिन्सिपल कन्सर्न कॉलेज मेन्शन पर्सेंटेज इन मार्कशीट, अदरवाइज मिनिमम मार्क शुड बी कन्सिडर इन अ कन्सर्न क्लासेस. बघा विद्यार्थ्यांचं तुमचं जे मार्कशीट आहे त्याच्यावर तुमचे मार्क्स मेन्शन पाहिजे. नाहीतर तो एक फॉर्म असतो प्रिन्सिपल ऑफ कन्सर्न कॉलेज, तो तुम्हाला फिल करून द्यावा लागेल. जर तुमच्या मार्कशीटवर जर नंबर नसतील, मार्क किती आहे ते नसतील तर तो फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. शक्यतो तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर नंबर जे असतात तर ते मेन्शन असतातच. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, कॉलेज लिव्हिंग ट्रान्सफर सर्टिफिकेट लास्ट अटेंड बोनाफाईड सर्टिफिकेट ऑफ द कॉलेज व्हेअर ॲडमिशन ऑलरेडी बी टेकन. आता सध्या तुमचं जे ॲडमिशन आहे म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलेला आहे पण अजून तुमचा दाखला जर कॉलेजला असेल तर त्याचं बोनाफाईड लागणार आहे किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा जर तुम्ही दाखला काढलेला असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट, हे तिन्हींपैकी एक तुम्हाला लागणार आहे. म्हणजेच लास्ट इयरचा दाखला तुम्हाला लागणार आहे, ह्या मागील वर्षीचा दाखला तुम्हाला लागणार आहे अपलोड करण्यासाठी. त्यानंतर बघा द कॅन्डिडेट ॲडमिटेड इन द लास्ट अकॅडमिक इयर इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र इफ अगेन अप्लाय टू द सेक ॲडमिशन द करंट अकॅडमिक इयर फॉर द फर्स्ट इयर डिग्री कोर्स देन द बोनाफाईड सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम द लास्ट अटेंडंट रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन्स्टिट्यूट विल बी कन्सिडर. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेम त्याने सांगितलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही ॲडमिशन अजून असेलच त्या कॉलेजला तर म्हणजे अजून तुम्ही दाखला काढलेला नसेल तर बोनाफाईड तिथे चालून जाईल. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, VJA, NTB, NTC, NTD, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC कॅटेगरी, त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लासेस SBC, त्यानंतर SC BC या कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जे आहे तर ते बघा SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, अदर बॅकवर्ड क्लासेस OBC, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस SBC. आता हे जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी लागणार आहे. आणि जर तुम्ही
कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याची जी रिसिप्ट असते तर ती रिसिप्ट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। जर आतापर्यंत दाखला नसेल आलेला तर ती रिसिप्ट तुम्ही अपलोड करू शकता। आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर हेल्पलाईन नंबर तुम्हाला मागं दिलेलाच आहे, तर त्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। त्यानंतर नॉन क्रिमिनल लागणार आहे कोणत्या कोणत्या कास्टला बघा, व्हीजे, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SEBC कॅटेगरी, व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025। बघा इथे एक्सपायरिंग डेट दिलेली असते, जे 2 पॅसेज असते त्याच्या शेवटच्या लाईनीला तुम्हाला लास्ट डेट दिसून जाईल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला, त्यावर 31 मार्च 2025 किंवा त्यापेक्षा जास्त 3 वर्षाचा काढलेला असेल नॉन क्रिमिनलचं तर या पुढची जर तारीख असेल तर चालेल, पण 31 मार्च 2025 मिनिमम पाहिजे आणि जास्त असेल 2026 2027 तरी चालून जाईल। त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, ॲज पर द लेटर फ्रॉम जनरल ॲडमिशन सर्टिफिकेट इकॉनॉमिकल विकर सेक्शन। आता इकॉनॉमिकल विकर सेक्शनला त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे, EWS सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर, त्यासाठी जे सर्टिफिकेट असतं ते लागणार आहे। ॲफिडेविट ऑफ फ्रीडम फायटर त्यासाठी पण त्यांचं जे सेपरेट आहे स्टॅम्प पेपर 100 हॅज बीन एनक्लोज ते तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सनल, जे डिफेन्स पर्सनल मधील असतील त्यांना ते सर्टिफिकेट लागणार आहे, बाकीचे जे विद्यार्थी त्यांना लागणार नाही। त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी, बघा जे हँडिकॅप स्टुडंट आहेत, PWD मधील स्टुडंट आहेत तर त्यांना जे 40% सर्टिफिकेट असतं तर ते तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, आता जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहे त्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे रिझर्वेशनसाठी। त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चर फॉर इयर 2024-25 इश्यू बाय तहसीलदार, आता ॲग्रिकल्चरस्ट म्हणजे ते सर्टिफिकेट असतं बघा ज्यांच्याकडे शेती आहे तर त्याविषयी जे सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना अपलोड करावं लागणार आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांना काही अपलोड नाही केलं तरी चालेल। त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, जर तुम्ही कुठे काम करत असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट शक्यतो तो जास्त करून विद्यार्थीच असतात, पण काही जे विद्यार्थी असतात एखाद्या ठिकाणी काम करत असतात आणि तिथून पण त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे। त्यानंतर अंडरटेकिंग अपेंडिक्स F रिगार्डिंग क्लीननेस हॅबिट्स, हे अंडरटेकिंगचं एक सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन लेटर, त्यानंतर हे तुम्हाला जे पूर्ण PDF जे आहे तर त्यावर मध्ये तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर ॲज पर गव्हर्नमेंट रिझोल्युशन वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट त्याविषयी जे लेटर आहे सर्टिफिकेट ऑर्फन चाइल्ड इश्यू बाय डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर, त्याचं जे सर्टिफिकेट आहे ज्यांना रिझर्वेशनचा ॲज पर गव्हर्नमेंट रिझोल्युशन वुमेन त्याचं लागणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे। त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन लेटर इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट अपेंडिक्स C मायनॉरिटी कोटा मायनॉरिटी रिलिजन त्यांच्यासाठी सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी त्या कास्टमध्ये असतील त्यांसाठी। अशा प्रकारे आज आपण जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागणार आहे त्याविषयी माहिती बघितलेली आहे। जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तिथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वेबसाईटवर, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, दिलेल्या वेळ दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे CET रिलेटेड जे नवीन अपडेट्स येतील किंवा नोटीस येतील तर त्याविषयी तुम्हाला माहिती भेटत जातील। भेटूयात पुढील अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।